नमस्कार फ्रेंड्स, आज आहे मार्गशीर्ष गुरुवारसाठी मी कलश स्थापन करत आहे मार्गशीर्ष पूजेला गुरुवारच्या महालक्ष्मीच्या। तर त्यासाठी मी एक पीस घेतलेला आहे। त्याच्या 4 घड्या मी करून छोटे त्यात मिऱ्या तयार करत आहे। आपण बघू शकता मी मिऱ्या एकदम चुपून करण्याचा मी इथे प्रयत्न करत आहे आणि त्यानंतर याला सेफ्टी पिन लावत आहे। तुम्ही इतर व्हिडिओमध्ये बघितलेले असं बऱ्याच जणांचे कलश स्थापनेमध्ये साडी वगैरे अशी घालायची ठरली तर थोडे वेगळ्या प्रकारचे असतात, पण मी थोडे वेगळ्या प्रकारचे केलेले आहेत। सेफ्टी पिन लावल्यानंतर त्याला मी एक धागा लावलेला आहे, जेणेकरून त्या धाग्याने कलशला हे जे छोटीशी साडी आहे ती पॅक करता येईल। आणि आपण बघू शकता त्यासाठी कलश स्थापनेसाठी तयारी करत। तर एका पाटावरती लाल कपडा, त्यावरती छोटासा पुन्हा कलशसाठी पाट आणि त्याच्यावरतीही एक कपडा आणि त्यावरती मी तांदळाचं जमेल तसं स्वस्तिक काढून त्यावरती नारळचा कलश ठेवलेला आहे। नारळालाही थोडंसं हळदी कुंकूने डेकोरेट केलेलं आहे। आणि आता आपण घालूया मिऱ्यांनी तयार केलेल्या छोट्याशा पिसाची साडी कलशाला। तर आपण बघू शकता की मी ही साडी घालत आहे आणि दोऱ्याने ही मागून कलशाच्या पाठीमागून बांधून व्यवस्थित स्टिच केलेली आहे। तर खूप सुंदर अशा प्रकारे ही साडी आपल्या कलशाला दिसणार आहे। तर व्यवस्थित थोडंसं काठपदराचे साडीचा पीस असल्यामुळे तो थोडासा फुगत आहे, तर त्याने व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करत आहे। आणि छान अशी नथ मी नारळाला लावली आहे। आता फक्त बाकी पूजा मांडायची तयारी करत आहे। कसा वाटतोय माझा कलश कमेंट्समध्ये नक्की सांगा। खूप सुंदर असा कलर आणि डेकोरेशन घाईमध्ये केलं, पण मला ते खूप आवडलं। सुंदर असा कलश तयार झालेला आहे। त्यानंतर आपण छोटीशी जमेल तशी फुलांची रांगोळी घालूयात। रांगोळीनंतर गणपती स्थापना, महालक्ष्मी स्थापना, फळांचा नैवेद्य अशी बरीच कामे बाकी आहेत। जमेल तशी 5 ते 10 मिनटामध्ये मी फुलांची छोटीशी रांगोळी तयार केलेली आहे। तर रांगोळीनंतर आपण बघू शकता अशा प्रकारे छोटीशी सुंदर रांगोळी तयार झालेली आहे। कशी वाटली रांगोळी? एकदम सिंपल, छोटी आणि थोड्या वेळात काढलेली रांगोळी आहे ही। त्यानंतर आपण विड्याची 2 पानं घेऊन त्यावरती गणपती स्थापना करणार आहोत। थोडेसे तांदूळ, 1 रुपयाचं नाणं, सुपारी, त्यावरती हळदी कुंकू, अक्षता वाहून गणपती स्थापन केलेला आहे आपण। सुपारीचा गणपती आणि घरात मूर्ती असलेला गणपती मी स्थापन केलेला आहे। त्याजवळ महालक्ष्मीची मूर्ती, ओटी, पिसावरती ओटीचं सामान, महालक्ष्मीचा फोटो वगैरे सगळं विधीप्रमाणे ठेवलेलं आहे। ओटीमध्ये बांगड्या, खारीक, खोबरं, तांदूळाने ओटी भरलेली आहेत। जे काही सुवासिनीचं सामान आहे ते मी ओटीमध्ये ठेवलेलं आहे। त्यासाठी नैवेद्य 5 फळं ठेवलेली आहेत। हळकुंड, लेकरवाळी, ज्यांना लहान मुलं आहेत त्यांनी लेकरवाळी हळकुंड ठेवावं। मी लेकरवाळी हळकुंड ठेवलेलं आहेत। त्यासाठी देवी महालक्ष्मीला केळी आवडतात, तर मी केळीही ठेवलेले आहेत, केळीचा मान असतो। त्यानंतर छोटीशी आरती झाली। बाय.